मम्मीचा आशीर्वाद घेऊन दे, आशीर्वाद दे. पैसे तर नाही दिलंस. पनवेल आहे, पनवेल नाही. हाँ जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. हाँ या बारे शीट मला वाटलं नव्हतं. बॅग पलवाण्यासाठी आम्ही चैन घेतली. काका पोचलो पुन्हा आवरी थंडी. आता चिकन खाऊन झालं आमचा. बाईने कोल बॅग होऊन आलाय काय. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळ आता 8:30 वाजल्या, 9:15 वाजता आम्ही निघू दार्जिलिंगला जायला. पहिला जायचं आहे मला तिलकनगर जंक्शनला. त्यांची ट्रेनला बसायचा. त्यांची ट्रेन मधून बसून पूर्ण अरे यार याच्याबद्दल मी सांगलंच नव्हतं का काय जाणार आहे मी. फायनली तो दिवस आलाय. तर चला पहिला देवांचं दर्शन करू पहिला घरण. त्याच्यानंतर जाऊ देवाऱ्यान, देवाऱ्यांशी जाऊ मारुतीच्या मंदिरात. आणि घरा आल्यावर मम्मीचा आशीर्वाद घेऊन, मम्मीचा आईचा आई नाही घरण पण मम्मीचा आशीर्वाद घेऊन निघूया मस्त बरा. चला. मम्मी सकाळ सकाळ उठून माझ्यासाठी भाकरी बनवते जावाच आहे म्हणून. काय बोलतो मम्मी. मम्मी परत झोपली. काय विषय माहितीये का, लवकर उठलेली मम्मी. मी पण 6 वाजता उठलेलो. दोघा पण परत झोपलो. 9 वाजता जावाचा येतो बरं होईल आरामात. वगैरे झालं. आता मग सगळं पॅक आहे का बघून दे, बॅग चेक करून दे एकदा. नाहीतर टाकायचं अर्धा सामान राहील. 10 दिवसासाठी चालून 10 दिवसासाठी 2 ते 3 दिवस ट्रेनमध्येच जातील. 3-4 दिवस बहुतेक ट्रेनमध्ये जातील ना. टोटल 7 दिवस फिरायचं आहे ना. फिरायचं ब्लॉग तुम्हाला माहिती आहे मी किती बरे बनवतो. म्हणजे मला तरी वाटतंय फिरायलाच जावं. सो फायनली तो दिवस आला आहे. म्हणजे मी लास्ट ब्लॉगमध्ये काही चांगला नाही. 2-3 ब्लॉगमध्ये डायरेक्ट निघतानाच बनवेल. तर चला आता फायनली जाऊया दार्जिलिंगला. तो गाईस फायनली निघलेलो इक्वाली. मम्मीचा आशीर्वाद घेऊन दे, आशीर्वाद दे. पैसे तर नाही दिलंस. चला चला बाय बाय गाईस, मिलते हैं 11 दिनों बाद. 11 दिनों बाद. चलो बाय बाय कल्लू. बाय 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 बाय. मिलते हैं 11 दिनों बाद. चलो चला फायनली निघलेलो आहे. यो घेतलाय सर थंडीला, कारण तर आता थंडी नाही लागत. तर खरं दिल्लीला पोचू सांगचे तवा फुल थंडी. मला आता एक पावडरचा डबा नाही घेतला मी नाका की. चल चलो निघलो. अमनचे पप्पा, अमन, मी प्रथम आणि सोडाला काठीबिटी आली आमचे. स्वतः चाललो ना मी लोकमान्य टिळक, नाही तर टिटवालेला जाऊ तू पटकन. चला फुल खुश काय सगळी. कौशी एक्सायटेड होतो. मी सांगलाच नव्हता प्लॅन बद्दल. फायनली चला. फर्स्ट टाइम मी ट्रेनला प्रवास करतोय. म्हणजे 2-3 वेळा मी असं बाहेर फिरायला गेलो तर बाय बसच केला सगळा. आता फर्स्ट टाइम ट्रेनला मी चाललोय लांब फिरायला. बघू कसा प्रवास होतोय ना. मजा तर येईलच बाई. मी आहे बोल. चलो आपण बाहेर मांडीवर घेऊन चालू आम्हाला. चला फाइनली पहुंच गए हैं हम. चला आता पोहोचू 10 मिनिटांनी. मुंबईमध्ये ट्रॅफिक म्हणजे लय हार्डसी, लय ट्रॅफिक होती. फायनली पोहोचलो आता लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. वाट बघून आमची किती माहितीये लोक. अजून टोटल 13 जण. चला मजा येणार. क्रेझी. अजून पब्लिक येणार आहे. हे पहिलं फोटो नुसता वे टू दार्जिलिंग टाकायला मस्त. आता काहीतरी नाश्ता म्हणा तर लय भूक लागली. थांब रे कॉपीराईट लागत. आता मला भूक लागली म्हणजे तुम्हाला माहितीच आहे जरासं चाललो का भूक लागतं मला. तो आता भूक लागली काय ते खावायला बघ. बाहेर आहे का ट्रेनमध्ये पण पाणी बिणी घेतो पिवायला. अजून पब्लिक येत आहे ना आमची. त्यांच्यावर थांबलो. मग एकसाथच जाऊ बरा. काय डब्बा आहे त्या बघू. उसमें बैठ के चलो बाहरों में गुनगुनाती राहों में.
धडकन भी तेज है. अब क्या करे, अब क्या ही कर सकते. आता ये ट्रेन मध्ये बसायची फेरी आली. मामा पनवेलला नाही म्हणा. काय करतं मामा? पनवेल आहे का बोल. हा पनवेल आहे. पनवेल नाही. हाँ जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. चलो मामा. मामा एडे चले गेले होता पहिला माझ्यासोबत. मी कॅमेरा काढून एडे चले गेले. नाश्त्याला काहीच चांगला नाही बेटा. अंडा बुर्जी आहे त्याच्यापेक्षा बरं घरची मी भाकर आणली न सुकट आणली बनवून मम्मीने दिलं. 5 भाकरीनं सुकट दिलं दिवसभरासाठी. सो त्याच खाऊ बरा, कारण तर बाहेरचा नको काही ना काही खावायला आतापासूनच. क्रेझी. फायनली आता नाश्ता तर काही भेटला नाही. चला डोक्यावर बिस्लरीचा बॉक्स घेऊन आपण प्रथम चलो मिळते हे डायरेक्ट स्टेशन के इधर. आहे सिटिंग एरियामध्ये होतो. आता प्लॅटफॉर्मवर चाललो. तिकीट आहे आमच्यावर. यो भारी आहे रे बॅगानेवाला. प्लॅटफॉर्म नंबर 5 जायचं आम्हाला. कर्मभूमी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 5. सगळी आली आमची पब्लिक. हे बघा सगळी बॅगा घेऊन चालली. आणि मी स्ट्रगल करतोय. बॅगचा हँडल लावला तू करते मध्ये. पहिला जाऊन आम्ही बघू कैसा काय सीटचा आहे. मी फर्स्ट टाइम चाललोय. लांब फिरायला पहिल्यांदा चाललोय. आयशल ट्रेन मध्ये पहिल्यांदा बसणार आहे मी. आमने तू जालतास ना लय वेळा. आमण्याचा छातीवशी फोन नेलता पहिला iPhone 6 Plus. आमण्याचा छातीवर फोन ठेवून झोपलेला न फोन घेऊन गेलता कोणतरी चोर. वाट लागलेली डायरेक्ट आम्हाला. ऐसा नाही करायचा. मोबाईल माझा पलवू नका. एकुलता एक काय आताच घेतलाय. चोरावं तुम्ही व्हिडिओ बघत असाल. मोबाईल पलवू नका. माझा लय मागाचा आहे. एकदाच घेतलाय. पैसे एकदाच जातील. मोबाईल गेल्यावर भेट नाही. पाठ टिकताना बोलतं चोर. हे iPhone फाईंड माहिती काही उपयोग नाही वय. स्विच ऑफ ठेवून पाठ टिकताना डायरेक्ट. आता ही आमची ट्रेन लागली. सीट नंबर काय कसा काय त्या बघलाय. आपल्या सोबत आहे ना त्याला माहिती आहे सगळं. मी पहिल्यांदा चलो गाईज फर्स्ट टाइम ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करणार आहे. एसी काय फुल एसी. बर्फान चालून भाई बर्फान एसी मध्ये. काय गरज आहे सांगा तुम्ही. काय हा या भारी आहे सीट. मला वाटलं ना भारी असं. परफेक्ट आहे मग सीट. काही टेन्शन नाही. भीती नाही. म्हणजे मला वाटलं बॅग बिग कोण पलवतील. माझा सीट एक नंबर आहे. मला नका बदलवू. यो परफेक्ट आहे. 64 आणि एक मस्त खिडकी लो परफेक्ट शॉर्ट बीट भारी घेऊ शकते मी. हा एक नंबर. यो 63 आहे या 64 म्हणजे अर्धा असतात. अर्धा बसला असतो. कोणता अख्खा आहे. माझा अख्खा आहे ना. नाही तर घाबरवशाल. अख्खा आहे माझा. हेच काय विषय माहिती आहे का. बॅग पलवानीसाठी आम्ही चेन घेतली. चेन बांधून एक चेन बस होईल ना. एक में 2 बैग हो जाएगा. एक चेन में ठीक आहे. सीधा आहे आमच्यासोबत सीटला. सगळा माहिती आहे. तो दार्जिलिंगचाच आहे. काही टेन्शन नाही ना. सगळा माहिती आहे ना. आपला सगळा फिक्स आहे ना. सगळा फक्त सब फिक्स आहे भाई. काही टेन्शन. काय विषय झालाय माहिती आहे का. अर्ध्यांची सीट आहे अर्ध्यांची ते साईडला. टाले सगळं का. टाले के साथ में. टाले के साथ 150 रुपये. टाले के साथ. चला ठीक आहे. एक राऊंड भेटेल का. गाईज पचकाचा लमाना वाटलेला माझा सीट खाली आहे. मस्त खिडकी बिरकी. पण त्या एक वाट लागली साप. वरती गप मना लोला लगल. डायरेक्ट वरती लोला लगल. शपथ. भैया जी आप किधर से. मुंबई से. कब आए. वरती बसायचं आहे म्हणा. इधर बैठू ना. बैठ सकते आराम से. कोई टेन्शन नाही. गाईज आमची टीम बघा. आपण कितीचं नाव. 1 2 3 4 5 6 7 आणि अजून 5 जण. 5 नाही 6 जण ते साईडला. उलटी सुलटी डब्यानं. आमचा बरं आहे. आम्ही 7 जण तरी एकत्र याचा वेगळे करायचं. चल जा घरात. हा कैसा मना ऐसा मजा आलती काय बरं. मस्त यो भारी सीट भेटलाय बरं. वरती पाठवलं काय डायरेक्ट शिस्तीन. दे चला काही टेन्शन नाही. हा ते आला नाही वरती बसणार. तो पक्का टाका लागते त्याचे 2.
मजा करू काय फुल राडा. दार्जिलिंगचा ब्लॉग बघा तुम्ही, फुल एन्जॉय करू, काही टेन्शन नाही. काय सीडला आणलाय त्यासाठी आम्ही बरोबर, कारण तर त्याला सगळं माहिती आहे. हा मास्टर ब्लास्टर बाई. निकल पडी लेट्स गो. येऊन बसलो मी. बट काय विषय माहिती का, ट्रेन मध्ये आहे ना काही बघायला नाही भेटायचं. मध्ये बसलो ना, चालून बट बसणं त्याची फिलिंग आहे ना फिरायची झोपून खतरनाक आहे. त्यांच्याकडला बघायला भेटतंय, म्हणजे अशी बाजूला खिडकी असतात ना आणि सगळा दिसतं झोपलेलं असतं ना. पण ट्रेनमध्ये कशी फिलिंग आहे, ट्रेन फास्ट नसते. वरती बसते वरती, माझी सीट वेगळी काय, आमचं बंद होते त्याशी खिडकी आहे काही नाही, खिडकी खाली आहे काही. टीसी का कालाय ना, माझ्या तिकीट नाही बोलतो. टीसी का घाबरलाय का म्हणा, घाबरला म्हणा, नको बोलतोय तिकीट. भरोसा आहे तुझ्या बोलतोय, म्हणा भरोसा आहे तुझ्या बोलतोय. भूक बी काय करते बघ. आता आम्ही चिकन भाकरी खातो. चिकन भाकरी आमन भोईर आलाय जेवायला. वरती बसून जेवायला मागचा चिकन लय पत्याने चिकन लोला एक नंबर. नंतरला सुकट आहे, सुकट मजा येते ना. काय जाऊला ट्रेन मध्ये फिरणं आहे ना, बाहेरचं काही दिसत नाही तर काय ना. लिला लांब पोचलो असो आपण, ट्रेन मध्ये फिरणं आहे दौरा. ट्रेन म्हणून बस मध्ये जावं मजा आहे. सगळं ट्रॅव्हल करा पण काय पोचल्यावर जो फील येईल आम्हाला. आहा आज ट्रॅव्हल, उद्या ट्रॅव्हल, परवा डायरेक्ट. आहा थंडी में कुल्फी मलाई चोकोबार. आता चिकन खाऊन झालं आमचा. बाईने कोलब्या घेऊन आलाय काय. बिंदास. मी घरा एक भाकर खात, ट्रेन मध्ये आली 2 भाकरी खाल्ल्या, चिकनची एक, कोलब्याची एक. खतरनाक कोलब्या फुल खाऊ. परत 10 दिवस भेटणार नाही ऐसा आपला खाना, म्हणून आजच राडा घातलाय काय. म्हणील वर्षभराचा ताव करणार आहे 10 दिवस काय. फुल का कोलब्या लय चव लागतोय. कोलब्या ना लय चव नाही. इगतपुरीला पोचलो काय. इगतपुरी फायनली येऊन दे बाई. थांबली इगतपुरीवर ट्रेन. आता ट्रेनला काही समजा नाही काय पोचलो काही नाही. मजा जाते सगळी ट्रेनपेक्षा. आता बसूच लय परवाडते. पण माझी सीट पण आमच्या पोरांपासून थोडी लांब आहे. बसलेलो, ब्लॉग एडिट केला, मस्त कंटाळलेलो, आवरानं कंटाळलेलो. ट्रेन बघूया काहीच कशी आहे. आई शपथ आहे, पडदा बिरदा आहे डायरेक्ट. आमचं काय पडदा नाही. या पडदा बिरदा फुलात आमण्यासांच्या पर्यंत चाललोय मी. लई लांब जावं लागते बोलतं. म्हणजे ट्रेन मधून आपण जाऊ शकतो, काही टेन्शन नाही. बट वेगवेगळं कंपार्टमेंट मस्त होता. पडदा बिरदा लावून ऐशाला तिकीट करायला पाहिजे होता. लई लांब चालत जावं लागते रे ट्रेन मध्ये. यायचं खतरनाक सी नाही. मी एकटाच चालत आमण्यासांचा सीट लई पुरा आहे त्यांच्यापर्यंत. लई लांब चालत आलो रे, लई लांब चालत आलो. काय आमण्या झोपला. आमण्याचा पप्पा काय आहे बाई ना. थंडी तरी काय लागतंय काका. पोचलो पुन्हा आवरी थंडी. ट्रेन मध्ये थंडी. कुल्फी आताच कुल्फी झाली. डेंजर. अमन झोपला. बरोबर एक काम कर, तू आता झोप. रातच्या पहिरेदार तुला. ओके. आमने आता छाती वशी फोन नेलता भले तुम्हाला. आता कौशी इगतपुरीवर थांबली ट्रेन. डब्बा चेंज करता बोलतो तो. रेल असतं ना मेन. आता इलेक्ट्रिक रेल लावतील, मग अजून स्पीडला जाईल बोलतो. काय वाटतं का. हा विमानाचा स्पीड आहे आता 3G. हा बुस्टरवाली.
कौशी थांबलो ना या मी थोडासा झोपलेलो आता झोपतं काही लागत नाही कारण भीती वाटतंय ते पलवला बिलवला तर राडा चाललाय काय आमचं काय मारती नली नकाल जाऊ बाजारी नाही मारते ना टीसी बायका बायका सांग आम्हाला असं नाही मामा तुझ्या बाचीच्या कार्याला अरे ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला बाचीच्या कार्याला ये मामा तुझ्या बाचीच्या कार्याला वरती दोघं मध्ये व्हिडिओ मध्ये नाव काय तुझं नाव काय आमची नवीन फ्रेंड झाली हा नाचशील आमच्या सोबत आता हा फुल नाचशील ना चालेल फुल नाचू आपण खूप क्यूट आहेस तू क्यूट आहेस खूप नाच नाच इथे ना ये पुढे ये बाय ये पुढे ये काहीतरी आता ती लाजली पोर आमची सो गाइस फायनली आता काय तर थांबलो भुसावलला क्रेझी आता एक स्टॉप आहे पटकन चालू व्हायच्या धाव ठोकायला लागेल आमची ट्रेन थांबली एक ट्रेन आली हे आयसो स्टेशन आहेत जेणेकरून लांब जाताना यात्री त्यांच्यासाठी हे स्टेशन आहे काय विषय माहिती आहे का आता जेवायला बसलो मी ना हातावर भाकर घेतली चिकन दिला दादासाही हे आपलं ओळखीचा किरणचा काही चिकन बिकन दिलाय मस्त आणि आमचा जावल्या बिवल्या सगळा चिकन होता तो कपला आता सगळी जेवतून मस्त चला जेवून घ्या सो गाईज आपल्याला या झोपाला काय काय ते बघा ही एक चादर ब्लँकेट अंगावर ना ही खाली टाकायची असतं पुन्हा पसारा होता तर मला जमला नाही टाकायला एक छोटा टॉवेल आणि यो काय डिचाले लई बारीक वाटतंय रे यो मी उशी बिशी सेट केली म्हणजे पराला नको आणशी आपटाल नको मी परफेक्ट केलं तिसऱ्यावर झोपलोय फुल राडा सगळी झोपली गाईच मी न्यू काहीसा ऍडजस्ट केला औरुषान मला झोपूच नाही ना मला पाय पसरवून झोपायची सवय आहे फर्स्ट टाइम मी असा ट्रेनला झोपतोय बसमध्ये जातो ना त्यानंतर आवरी याची जास्त जागा असतं आरामात झोपू शकता आवरी मग त्याच्याने जागा कमी आहे ब्लॉग एंड करतात का तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये बाय बाय भेटू उद्या